निकाल हाती येत आहेत, कल हाती येत आहेत। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ, पुदुचेरी या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नेमकं काय चित्र आहे ते सध्या आपण पाहतो। आपण एकदा टीव्हीची स्क्रीन पाहूया। पश्चिम बंगालची आकडेवारी टीव्हीच्या वरच्या स्क्रीनला आहे। आसामचे कल आपल्याला टीव्हीच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसतायत। तर एकीकडे ज्या पोटनिवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत, बारामती आणि राहुरी, त्याची आकडेवारी आपण पाहतोय। आणि सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं, सगळ्यात जास्त चर्चा होती ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय होणार, पश्चिम बंगालचा निकाल नेमका काय लागणार याची चर्चा होती। आणि सध्याची जी दृश्य आहेत, भाजप 200च्या दिशेने घोडदौड करताना आपल्याला दिसतंय। कलांमध्ये बहुमताचा आकडा भाजपने पार केलेला आहे आणि आता फक्त काही जागा शिल्लक आहेत 200चा आकडा गाठण्यासाठी भाजपला। एकीकडे आकड्यांमध्ये हे चित्र दिसतंय, तर माधवी दुसरीकडे मोठा विजयाचा विश्वास अजूनही ममता बॅनर्जी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। भवानीपूरमध्ये सध्या जर आपण इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विश्वास नेमका पुढे कुठे घेऊन जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे।